आणि ही योजना जी आहे ही यवतमाळ शहरातल्या सुरू केली। या योजनेचं पहिलं टेंडर जे आहे ते अडके नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालेलं होतं। त्याच्यानंतर लोकांची मागणी अशी होती की लवकरात लवकर हे काम सुरू करावं म्हणून जय बालाची नावाची एक एजन्सी आहे त्याला पाईपलाईनचं काम देण्यात आलं। ते पाईपलाईनचं काम करत असताना पाईप फुटला म्हणून ते पाईप परत झाले आणि रिप्लेस करताना जे शेतीचं नुकसान झालं ते 59,68,33 रुपये नुकसान झालं होतं। ते नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना देण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सही करून त्याच वेळी ते पैसे शेतकऱ्यांच्या हितासाठी खात्यामध्ये जमा केले। आता विजय वडेट्टीवार साहेबांनी एकदम मोठा बॉम्ब टाकला की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, तर पहिला आधी त्यांनी थोडं वाचलं पाहिजे, फाईल वाचली पाहिजे। कोणतरी काहीतरी सांगतं म्हणून एवढं खोटं काहीतरी सांगणं योग्य नाही। ही ती फाईल आहे आणि या फाईलवर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्या हितासाठी हा 59 लाखाचा निर्णय घेण्यात आलेला होता। याच्यामध्ये कुठेही पाणी पुरवठा मंत्र्यांचा नाही। त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री यवतमाळचे मदन येरावार साहेबांनी या नळपाणी योजनेची मागणी केलेली होती आणि या नळपाणी योजनेमध्ये नक्की काय झालं तर ही योजना जसजशी दिवस त्याचे वाढायला लागले त्यावेळी लोकांनी मागणी केली की पाईपलाईन हे लवकरात लवकर झालं पाहिजे। त्याच्यासाठी जे पाईप टाकण्यात आले आणि पाईप टाकताना शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्या नुकसानीपोटी 59 लाख रुपये देण्यात आलेले आहेत। त्याचली कारण एकनाथ शिंदे ते मुख्यमंत्री नसल्यामुळे त्यांच्याकडे नगरविकास खातं देखील नव्हतं। ॲफिडेव्हिटमध्ये असं लिहिलेलं आहे की चीफ मिनिस्टर आणि नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी तो निर्णय घेतलेला होता। त्यावेळी मुख्यमंत्री हे माननीय देवेंद्रजी फडणवीस होते आणि जरी शिंदे साहेबांची सही नसली तरी देवेंद्रजींनी जो निर्णय घेत होता हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय होता आणि ते सगळे पैसे 59 लाख रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्याच वेळी जमा झालेले आहेत। 5/1/2019 झाली आणि त्याच्यानंतर 2019 नंतर ही सगळी पूर्ण कार्यवाही पूर्ण झालेली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो मोठा गौप्यस्फोट करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केलेला आहे तो अतिशय फुसकाबार ठरलेला आहे। याच्यामध्ये काही अर्थ नाही। 59 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, त्याच्यावर एकनाथ शिंदे साहेबांची कुठेही सही नाही आहे। परंतु पुन्हा एकदा सांगतो की एकनाथ शिंदे साहेबांची जरी सही नसली तरी देवेंद्रजींनी जी सही केलेली होती बाह्य काम झालेलं नाही। ज्यांनी वाचलंच नाही कोणतरी काहीतरी चालताना कोणतरी आणि काहीतरी बोलतं आलबेल नाही। दुसरी महत्वाची गोष्ट की मुख्य सचिवांनी जे ॲफिडेव्हिट केलेलं आहे ते ॲफिडेव्हिट देखील माझ्याकडे आहे। त्या ॲफिडेव्हिटमध्ये 2019च्या पिटिशनवर ते जनहित याचिकेवर ॲफिडेव्हिट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांनी ते निर्देश दिलेले ते तत्काळचे मंत्री होते। त्यामुळे मला असं वाटतं की काही आमच्या सहकार्यांनी कोण म्हणालं की गुलाबराव पाटील साहेबांच्या अमृत योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, कोण म्हणतंय एकनाथ शिंदे साहेबांनी उगाचच पैसे दिलेले आहेत। त्याच्यामुळे काही लोकांनी अभ्यास केला पाहिजे आणि मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील शेतकऱ्यांवर अन्याय करत नाहीत आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी 59 लाख रुपये जे दिलेले होते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचलेले आहेत। त्याच्यामुळे वाटतं की सुरू असताना ज्यावेळी अबू आझमींच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायची वेळ होती तेवढी सभागृहामध्ये नव्हते काल देखील आणि म्हणून काहीतरी अबू आझमींवर कारवाई करताना अजून दोघांवर झाली पाहिजे, अजून तिघांवर झाली पाहिजे, म्हणजे जेणेकरून अबू आझमींवर कारवाई होऊ नये ही महाविकास आघाडीच्या लोकांची कदाचित इच्छा असावी म्हणून ह्या सांगितलेलं आहे। नहीं इसलिए मैंने वाटर सप्लाई इसलिए करके एजेंसी थी उसको दिया था और पाइप डालते वक्त जो नुकसान हुआ था शेतकरी लोगों का उनके लिए 60 लाख रुपए जो दिया गया है वो उनके खाते में दिया गया है
और तब एकनाथ शिंदे साहब मुख्यमंत्री नहीं थे, देवेंद्र जी मुख्यमंत्री थे, लेकिन देवेंद्र जी ने भी ये जो पैसा दिया है वो शेतकरी लोगों के भले के लिए दिया है। सर, आपण जर बघितलं धनंजय मुंडे यांचा काल राजीनामा झाला, यानंतर आता सगळ्याच पक्षातून आपापले आमदार किंवा मंत्री असेल यांनी अशा अफवा असेल किंवा वादाच्या भोवऱ्यात सापडू नये यासाठी खबरदारी घेतली जाते, काय चूक काय, मंत्री म्हणून सगळे काम करत असताना आम्ही कुठं चुकू नये हे नेत्यांची इच्छा असणारच आहे। त्याच्यामध्ये मला असं वाटतं की नव्यानं काही नेते मंडळींनी सांगितलेलं नाही, जे काय अनुभव येत आहेत, जे काय अनुभवानं बघायला मिळतं त्याच्यावर ते नेते मंडळींनी सांगितलं, ती नेते मंडळींची जबाबदारी आहे आणि त्यांचं ऐकणं आमचं कर्तव्य आहे। वडेट्टीवारांनी आज जे काही आरोप केले त्यांनी चुकीचे आरोप केले असं म्हणावं। विरोधी पक्षनेतेपदी कोकणातलं एक नाव पुढे आलेलं आहे, भास्कर जाधव यांच्या रूपानं। आधी माझी विरोधी पक्षनेत्यांचं सांगू का? वडेट्टीवारांनी जे आरोप केले, आरोप मगाशी मी सांगितलं की चुकीचे आरोप करायचे की बरोबर आरोप करायचे हे पहिलं तपासलं पाहिजे, पहिलं वाचलं पाहिजे। प्रसिद्धी मिळते योग्य नाही, कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये करणं योग्य नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलंय हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, देवेंद्रजींनी काय केलं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। त्याच्यामुळे उगाचच एखादा विषय डायव्हर्ट करण्यासाठी, आणि मला असं वाटतं की अबू आझमींचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी काँग्रेसनं रचलेलं हे षडयंत्र आहे। जी विरोधकांची मागणी आहे कोरटकर आणि सोलापूरकरवर कारवाई करण्याची, त्याबाबत सत्ताधारी नेमकी काय भूमिका घेणार आहे? आज अबू आझमींवर कारवाई मी सकाळी पण सांगितली की अबू आझमी हे कायदा बनवणारे एक सदस्य आहेत, ज्यांनी विधानसभेमध्ये आणि विधानसभेच्या बाहेर काय बोललं पाहिजे हे जबाबदारीनं बोललं पाहिजे। म्हणजे कोण जर छत्रपती